Hello, students. All secretarial practice SP students. Today we have started new chapter number 7, correspondence with debenture holders. डिबेंचर होल्डर्स याचाच अर्थ डिबेंचर मीन्स कर्ज रोखे, ज्याला आपण म्हणलेलं आहे शुद्ध मराठीमध्ये म्हणतो कर्ज रोखे धारकांशी, म्हणजेच डिबेंचर होल्डर धारकांशी करण्यात येणारा करस्पॉन्डन्स, म्हणजेच कर्ज रोखे धारकांशी करण्यात येणारा पत्रव्यवहार, ज्यालाच आपण म्हणतो बिझनेस लेटर्स. हा करस्पॉन्डन्स विथ डिबेंचर होल्डर कर्ज रोखे धारकांशीच, म्हणजेच डिबेंचर होल्डर धारकांशी सेक्रेटरियल कंपनीच्या वतीनं कंपनी संदर्भातील जो कोणताही कर्ज रोख्या धारकांसोबत म्हणजे डिबेंचर होल्डरसोबत करण्यात येणारा जो काही बिझनेस रायटिंग आहे तो या चॅप्टरमध्ये आपण पाहणार आहोत. त्या अगोदर पहिल्यांदा इंट्रोडक्टरी भाग, इंट्रोडक्शन. डिबेंचर्स म्हणजे काय त्या संदर्भात. द कॅपिटल ऑफ कंपनी इज राइज्ड बाय इश्युइंग शेअर्स ऑर डिबेंचर्स टू द पब्लिक. आपण लास्ट लेक्चर म्हणजेच थर्ड चॅप्टर आणि सेकंड चॅप्टरमध्ये आपण पाहिलेलं आहे की इश्यू ऑफ शेअर्समध्ये सुद्धा पाहिलेलं आहे, किंवा सेकंड चॅप्टरमध्ये सुद्धा आपण पाहिलेलं आहे, किंवा कॅपिटल गोळा करण्यासाठी कंपनीला भांडवल गोळा करण्यासाठी कंपनी कॅन राइज्ड भांडवल, ओनड कॅपिटल आणि बॉरोड कॅपिटल. ओनड याचाच अर्थ स्वतःच्या मालकीचं भांडवल, आणि बॉरोड कॅपिटल, या बॉरोड कॅपिटल्समध्ये म्हणजे उधार तत्वावरती घेण्यात येणारं भांडवल, ज्याला आपण म्हणूया. कंपनी काय करते, भांडवल गोळा करण्यासाठी काही ओनड स्वतःचं भांडवल गोळा करते आणि काही कॅपिटल हे बॉरोडड, याचाच अर्थ उधार तत्वावरती घेण्यात येणारं कॅपिटल. उधार तत्वावरतीचं याचाच अर्थ त्याला रिटर्न बॅक, पेइंग टू द इंटरेस्ट, इंटरेस्ट देऊन त्याला वापस देण्यात येईल. त्याच्यामध्ये पब्लिक डिपॉझिट असेल, मग हा डिबेंचर्स असतील. याद्वारे कंपनी त्यांना त्यांचं कॅपिटल कॅन राइज्ड करते, म्हणजेच गोळा करण्याचं काम करते. आता यामध्ये द कॅपिटल ऑफ कंपनी इज राइज्ड बाय इश्युइंग शेअर्स ऑर डिबेंचर्स टू द पब्लिक. कंपनी काय करते, इश्युइंग शेअर्स म्हणजेच भाग, शेअर्स भाग कर्ज रोखे म्हणजेच डिबेंचर्स यांची विक्री करून काय करते, कंपनी आपल्या भांडवलाची उभारणी करते, गोळा करते भांडवल. द शेअर्स कॅपिटल इज ओनड कॅपिटल व्हाईल डिबेंचर कॅपिटल इज बॉरोड कॅपिटल ऑफ अ कंपनी. म्हणजेच शेअर्स म्हणजेच कंपनीचे जे कोणतेही भाग भांडवल आहे हे कंपनीचे काय असते, इज ओनड कॅपिटल, स्वतःच्या मालकीचे भांडवल असते. आणि डिबेंचर्स कॅपिटल इज अ बॉरोड कॅपिटल ऑफ अ कंपनी. डिबेंचर्स म्हणजे कर्ज रोखे, जे कोणते आहे डिबेंचर्स, या कर्ज रोखेद्वारे जमा केलेले भांडवल हे काय असते, कर्जाऊ भांडवल असते, कर्ज स्वरूपात घेतलेले भांडवल असते डिबेंचर्सद्वारे. म्हणजेच कर्जाऊ रक्कम एका ठराविक विशिष्ट टेन्ट्युअरपुरती घ्यायची, त्याला इंटरेस्ट पेड करायचं आणि ते इंटरेस्ट पेड करून त्याचं जे कोणते रिमेनिंग अमाऊंट आणि त्याच्यासोबत इंटरेस्ट हे त्याला रिटर्न बॅक करायचं. अशाद्वारे कंपनी ओनड म्हणजेच इश्युइंग शेअर्स आणि डिबेंचर्सद्वारे कंपनी कॅन राइज द फंड गोळा करते पब्लिककडनं. आणि शेअर्स हे ओनड कॅपिटल असतं आणि डिबेंचर इज अ बॉरोड कॅपिटल ऑफ अ कंपनी. आता त्यानंतर डिबेंचर इज ॲन ॲक्नॉलेजमेंट ऑफ डेप्ट. ॲक्नॉलेजमेंट ऑफ डेप्ट, कर्ज रोखे हे काय आहे, कंपनीनं कर्ज घेतल्याची कबुली देणारा एक ॲक्नॉलेजमेंट ऑफ डेप्ट. कर्ज रोखे, डिबेंचर इज ॲक्नॉलेजमेंट ऑफ डेप्ट. कर्ज रोखे हे कंपनीनं कर्ज घेतल्याची कबुली देणारा एक ॲक्नॉलेजमेंट आहे, म्हणजे डॉक्युमेंट आहे, दस्तऐवज आहे. डिबेंचर कॅपिटल इज अ बॉरोड कॅपिटल ऑफ कंपनी. हे आपल्याला फिलिंग द ब्लँक्समध्ये किंवा MCQमध्ये क्वेश्चनमध्ये विचारण्यात येतो. डिबेंचर कॅपिटल इज अ डॅश कॅपिटल ऑफ अ कंपनी. डिबेंचर कॅपिटल म्हणजेच कर्ज रोखे भांडवल हे काय आहे, उधार तत्वावरतीचं भांडवल आहे, बॉरोड कॅपिटल ऑफ अ कंपनी. उधार तत्वावरचं म्हणजेच किंवा कर्जाऊ भांडवल आहे जे रिटर्न बॅक करण्यात येतं. डिबेंचर होल्डर इज अ क्रेडिटर ऑफ अ कंपनी. कोण आहे कर्ज रोखेधारक, जो कोणताही डिबेंचर्स जो कॅन परचेस इट, तो काय होतो, जो कोणताही
पर्सन जो डिबेंचर्स खरेदी करतो तो काय होतो, डिबेंचर होल्डर धारक होतो, म्हणजे धारक होतो, तो खरेदी करणार. जसा शेअर्स कॅन बारोड, जो कोणताही शेअर्स खरेदी करतो, कॅन परचेस, जो परचेस करतो तो शेअर होल्डर होतो. त्याच पद्धतीनं जो पर्सन डिबेंचर परचेस करतो त्याला डिबेंचर होल्डर असं म्हणण्यात येतं. डिबेंचर होल्डर इज अ क्रेडिटर ऑफ द कंपनी. कर्ज रोखेधारक हे कोण असतात, कंपनीचे सावकार म्हणता येईल किंवा धनको असेही म्हणता येईल त्याला. डिबेंचर होल्डर इज अ क्रेडिटर ऑफ द कंपनी. कंपनीचे ते कोण असतात, एक प्रकारे सावकारही असं म्हणता येईल किंवा धनको, क्रेडिटर्स असं म्हणण्यात येईल. डिबेंचर होल्डर. त्यानंतर compared to equity share, debenture is considered as safe and secured capital. कर्ज रोखे हे धारकांचं म्हणजे डिबेंचर होल्डर, डिबेंचर कॅपिटल इज कसा आहे, शेअर्सपेक्षा काय आहे, सुरक्षित आहे. सेफ अँड सिक्युअर्ड कॅपिटल. सेफ अँड सिक्युअर्ड कॅपिटल हे शेअर्सपेक्षा सुरक्षित दराने आहे. कशामुळे सुरक्षित दराने आहे, तर काय होतं, डिबेंचर आर इश्यूड फॉर अ स्पेसिफिक पिरियड अँड इट कॅरीज फिक्स्ड रेट ऑफ इंटरेस्ट ॲज रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट इन डिबेंचर. सेफ अँड सिक्युअर्ड कॅपिटल काय आहे, तर डिबेंचर हे काय होतं, एका स्पेसिफिक पिरियडसाठी, विशिष्ट कालावधीसाठी, आणि काय होतं, इट कॅरीज फिक्स्ड रेट ऑफ इंटरेस्ट ॲज अ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट इन डिबेंचर. कर्ज रोख्या हे कशा असते, एका विशिष्ट फिक्स्ड स्पेसिफिक पिरियडसाठी असतो, म्हणजे विशिष्ट ठराविक काळासाठी करण्यात आलेले असते. आणि त्याचबरोबर त्याला काय देण्यात येतं, जी कोणतीही डिबेंचर होल्डरधारकांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती काय होतं, त्याच्यावरती ठराविक, इट कॅरीज फिक्स्ड रेट ऑफ इंटरेस्ट, त्याला काय देण्यात येतं, एक फिक्स्ड दराने, ठराविक दराने व्याज दिलं जातं. त्यामुळं डिबेंचर होल्डर, डिबेंचर्स कॅपिटल इज अ सेफ अँड सिक्युअर्ड. सेफ सुरक्षित आहे, पूर्णपणे सुरक्षिततेने, अधिक सुरक्षिततेने हे भांडवल आहे. कशामुळं, तर त्याचा जो कोणताही आहे टेंटवर एक स्पेसिफिक पिरियड असतो, म्हणजे एका कालावधीसाठी ते फिक्स्ड करण्यात आलेलं असतं आणि त्याच्यावरती काय मिळतं, फिक्स्ड रेटनुसार त्याला काय देण्यात येतं, इंटरेस्ट ऑन रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट इन डिबेंचर्स. डिबेंचर होल्डर धारकांना जी रक्कम त्यांनी डिबेंचर्समध्ये गुंतवून डिबेंचर्स खरेदी केलेली आहेत एका स्पेसिफिक पिरियडपुरता मर्यादित असतो आणि त्याच्यावरतीचं विशिष्ट असं ठराविक फिक्स्ड व्याजदर त्यांना देण्यात येतं. त्यामुळे डिबेंचर्स इज अ सेफ अँड सिक्युअर्ड कॅपिटल. त्यामुळे डिबेंचर हे एक सुरक्षित असं भांडवल आहे. त्यानंतर द सेक्रेटरी हॅज टू कम्युनिकेट द डिसिजन ऑफ द मॅनेजमेंट अँड अदर इन्फॉर्मेशन टू द डिबेंचर होल्डर बाय कंडक्टिंग करस्पॉन्डन्स. याचाच अर्थ सेक्रेटरी, जो कंपनीचा सेक्रेटरी आहे तो काय करतो, कम्युनिकेट द डिसिजन ऑफ द मॅनेजमेंट, म्हणजे व्यवस्थापकासोबत, म्हणजे मॅनेजमेंट कंपनीचं जे कोणतेही निर्णय आहेत आणि आणखीन काही जी इन्फॉर्मेशन आहे जी की डिबेंचर होल्डर धारकांसोबत जी देवाणघेवाण करावी लागतेच, म्हणजे त्यांच्यासोबत कम्युनिकेट करावा लागतो, संपर्क साधावा लागतो, ते सर्व काही कळवण्यासाठी काय केलं जातं, याद्वारे ही शुड बी अ व्हेरी कॉशन अँड केअरफुल व्हाईल करस्पॉन्डिंग विथ डिबेंचर होल्डर ऑफ द कंपनी. याचाच अर्थ करस्पॉन्डन्स, पत्रव्यवहार करताना विशेष दक्षता व काळजी घ्यावी लागते आणि ह्या कम्युनिकेशन करण्यासाठी त्याद्वारे करस्पॉन्डन्स विथ डिबेंचर्स होल्डर, कंपनीच्या मॅनेजमेंटने घेतलेले निर्णय आणि अदर इन्फॉर्मेशन ही कंपनीचा सेक्रेटरी हा डिबेंचर होल्डरधारकांशी करत असतो आणि तो पत्रव्यवहार योग्य हाताळताना त्याला काळजी केअरफुली व्हाईल करस्पॉन्डिंग विथ डिबेंचर होल्डर ऑफ द कंपनी, तो काळजीपूर्वक याची देवाणघेवाण करतो. त्यामुळं त्या संदर्भातील कंपनीचे निर्णय कळवण्यासाठी कंपनीच्या सेक्रेटरीला काय करावं लागतं, त्याच्यासोबत कम्युनिकेट करण्यासाठी त्याच्यासोबत पत्रव्यवहार करावा लागतो, म्हणजे बिझनेस लेटर राईट डाऊन्स करावे लागतात, काही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करावे लागते. या सगळ्यासाठी करस्पॉन्डन्स विथ डिबेंचर होल्डर. सर्टिफिकेट ऑफ डिबेंचर
should be issued within a period of 6 months from the date of allotment of debentures. कर्ज रोखेधारकांना म्हणजे डिबेंचर होल्डरधारकांना आपण पाहिले डिबेंचर इज ॲक्नॉलेजमेंट ऑफ डेप्ट. कर्ज रोखे हे कंपनीने कर्ज घेतल्याची कबुली देणारे एक डॉक्युमेंट दस्तऐवज आहे. मग तो दस्तऐवज म्हणजे डॉक्युमेंट काय करावं लागतं त्याला त्याद्वारे म्हणजे डॉक्युमेंट देणे याचा अर्थ त्याला सर्टिफिकेट द्यावं लागतं. या सर्टिफिकेट म्हणजेच सर्टिफिकेट ऑफ डिबेंचर शुड बी इशूड कधी इशूड करावं लागतं पिरियड ऑफ 6 मंथ फ्रॉम डेट ऑफ अलॉटमेंट ऑफ डिबेंचर्स. कर्जधारकांना म्हणजेच कर्ज रोख्याचे वाटप केल्याच्या तारखेपासून कधी डेट ऑफ अलॉटमेंट ऑफ डिबेंचर्स म्हणजे वाटप अलॉटमेंट करणे वाटप केल्याच्या तारखेनंतर याचे प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट कधी द्यावं लागतं 6 महिन्याच्या आत विदिन अ पिरियड ऑफ 6 मंथच्या आत या डिबेंचर्स होल्डरधारकांना वाटप केले जाते. डेट ऑफ अलॉटमेंट ऑफ डिबेंचर्स म्हणजेच कर्ज रोखे डिबेंचर होल्डरधारकांना कर्ज रोख्याचे वाटप केल्यानंतर त्याच्या 6 महिन्याच्या आत विदिन अ 6 मंथ अ पिरियड ऑफ 6 मंथ 6 महिन्याच्या आत त्याला काय करावं लागतं डिबेंचर होल्डरधारकांना सर्टिफिकेट इश्यू करावं लागतं. अ कंपनी कॅन नॉट इश्यू डिबेंचर्स टू मोर दॅन 500 पीपल विदाउट अपॉइंटिंग अ डिबेंचर ट्रस्टी. कर्ज रोख्यांची विश्वस्तांचीच म्हणजे ट्रस्टीची नियुक्ती केली नसल्यास त्यांची अपॉइंटमेंट केलेली नसेल अपॉइंटिंग अ डिबेंचर ट्रस्टी म्हणजेच कर्ज रोख्यांच्या विश्वस्तांची नियुक्ती केली नसल्यास कंपनी जास्तीत जास्त किती लोकांना डिबेंचर सर्टिफिकेट किंवा डिबेंचर्स अलॉट करू शकते तर मिनिमम ओनली 500 लोकांनाच डिबेंचर्स इश्यू करू शकतेच म्हणजे डिबेंचर्सची विक्री करू शकते. जर कंपनीनं ट्रस्टी अपॉइंटिंग अ डिबेंचर ट्रस्टी कर्ज रोखे विश्वस्त ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो किंवा डिबेंचर ट्रस्टीची अपॉइंटमेंट केली नसल्यास तर कंपनी किती मिनिमम मोर दॅन 500 पीपल कमीत कमी जास्तीत जास्त 500 लोकांनाच काय करू शकते कंपनी इश्यू करू शकते त्यांना विक्री करू शकते डिबेंचरची अदरवाईज त्यांना करू शकत नाही. आता हा झाला इंट्रोडक्टरी भाग. त्यानंतर मेन पार्ट 7.1 प्रिकॉशन्स टू बी टेकन बाय द सेक्रेटरी व्हाईल करस्पॉन्डिंग विथ डिबेंचर्स. प्रिकॉशन घेणे काळजी घेणे दक्षता घेणे प्रिकॉशन टू द बेटर दॅन क्युअर. आपण पाहतो आजारी पडण्याच्या अगोदर त्याची काळजी घेतलेली बरी. त्याच पद्धतीनं प्रिकॉशन टू बी टेकन बाय द सेक्रेटरी व्हाईल करस्पॉन्डिंग विथ डिबेंचर्स होल्डर्स. म्हणजेच डिबेंचर्स होल्डरधारकांसोबत जो कोणताही पत्रव्यवहार करताना कंपनीच्या सेक्रेटरीनं घ्यावयाची प्रिकॉशन्स म्हणजेच घ्यावयाची दक्षता घ्यावयाची काळजी काय त्याच्यासोबत म्हणजेच डिबेंचर होल्डरधारकांसोबत जो कोणताही बिझनेस लेटर किंवा कम्युनिकेट करण्यात येणार आहे द सेक्रेटरी त्यासोबत काही डिसिजन्स काही अदर इन्फॉर्मेशन त्यांच्याद्वारे म्हणजेच डिबेंचर होल्डरद्वारे प्रोव्हाइड करण्यात येणार आहे त्या बिझनेस लेटरद्वारे त्याद्वारे सेक्रेटरीला काही प्रिकॉशन्स बाळगणं आवश्यक आहे. द फॉलोइंग प्रिकॉशन्स आर टू बी केप्ट इन माइंड बाय द सेक्रेटरी व्हाईल करस्पॉन्डिंग विथ द डिबेंचर्स होल्डर्स. कर्ज डिबेंचर्स होल्डरधारकासोबत जो कोणताही बिझनेस लेटर्स करस्पॉन्डिंग तो करणार आहे सेक्रेटरी त्याला खालील दक्षता घेणे आवश्यक आहे किंवा खालील काळजी खालील प्रिकॉशन्स घेणे आवश्यकता आहे. आता फर्स्ट नंबर आहे पोलाइटनेस किंवा कर्टसी. पोलाइटनेस नम्रता ज्याला म्हणत असेल नम्र असलं पाहिजे विनम्र असलं गेलं पाहिजे. कर्टसी म्हणजे त्याचा अर्थ विनम्रतेने तो वागणूक केलं गेलं पाहिजे त्या बिझनेस लेटर्समध्ये त्याच्यातून ती पोलाइटनेसनुसार तो ड्राफ्ट बिझनेस लेटर करणं आवश्यक आहे. बीइंग द क्रेडिटर्स ड्यू रिस्पेक्ट should be given to the debentures holder in secretarial correspondence. काय
ते जरी कोण असले, बिंग द क्रेडिटर्स याचाच अर्थ तो कोण आहे, तो एक प्रकारे आपला सावकार, कर्ज रोखेधारक हा सावकार किंवा धनको जरी असला तरी ड्यू टू रिस्पेक्ट त्याला एक प्रकारचा पत्रव्यवहार म्हणजेच काय, बिझनेस सेक्रेटरियल करस्पॉन्डन्स म्हणजेच बिझनेस लेटर्स किंवा बिझनेस प्रोव्हाइड्स काही कम्युनिकेट्स करताना त्यांच्यासोबत सेक्रेटरीनं कसं वागलं पाहिजे, रिस्पेक्ट आदर दिला गेला पाहिजे. The tone of language in the letter should be a courteous, rude and harsh language should be strictly avoided. नम्रतेनं वागलं केलं पाहिजे. रूड किंवा हार्श लँग्वेज, उद्धट बोलणं, उद्धट लँग्वेज ही त्याच्यासोबत स्ट्रिक्टली अवॉइडेड, टाळली गेली पाहिजे. त्यांच्यासोबत नम्रतेने वागलं गेलं आवश्यक पाहिजे. तो जो कोणताही लँग्वेज आहे ती लँग्वेज योग्य प्रमाणात, लेटर शुड बी अ कर्टसी, योग्य प्रमाणात नम्रतेने बिझनेस लेटर राईट डाऊन करणं आवश्यक आहे. याची प्रिकॉशन्स घेणं कंपनीच्या सेक्रेटरीनं आवश्यक आहे. त्यानंतर सेकंड नंबर आहे प्रॉम्प्ट रिस्पॉन्स. त्यांचा कोणताही याचाच अर्थ तत्परता दाखवली पाहिजे. फास्ट, क्विकली डिसिजन्स, प्रॉम्प्ट रिस्पॉन्स त्यांना इमिजिएट देणे आवश्यक आहे. तत्परता दाखवली गेली पाहिजे. द सेक्रेटरी शुड प्रॉम्प्टली रिप्लाय अँड रिस्पॉन्ड टू द क्युरीज याचा अर्थ क्युरीज अँड कंप्लायन्स ऑफ द डिबेंचर होल्डर विदाऊट एनी डिले. कर्ज रोखेधारकांशी काही कंप्लेंट असतील, याचाच अर्थ काही तक्रारी असतील, काही क्युरी असतील, त्यांचे काही प्रश्न असतील विचारलेले, तर यांचा कोणताही विलंब न लावता काय केलं पाहिजे, कसलाही विदाऊट एनी डिले, उशीर न लावता क्विकली त्यांना काय केलं पाहिजे, प्रमोटली रिप्लाय अँड रिस्पॉन्स, लगेच त्यांच्या कोणत्याही तक्रारी आहेत, काही क्युरीज आहेत, काही कंप्लायन्स आहेत, काही तक्रार आहे, काही प्रश्न विचारले गेले आहेत, या संदर्भातील इमिजिएटरित्या कसलाही विलंब, उशीर न करता त्यांना काय केलं पाहिजे, प्रॉम्प्ट रिस्पॉन्स देणं ही सेक्रेटरींनी घ्यायची काळजी आहे. त्याच्या संदर्भातील प्रिकॉशन आहे सेकंड नंबर. थर्ड नंबर आहे लीगल प्रोव्हिजन, कायदेशीरचं तरतुदींचं पालन करणं. द सेक्रेटरी शुड फॉलो द स्टॅच्युटरी प्रोव्हिजन्स of the Companies Act 2013 and other relevant laws while corresponding with debentures holders. कंपनीचा सेक्रेटरी जो काय करायला गेलं पाहिजे, शूड फॉलो, कंपनीचा सेक्रेटरी या डिबेंचर्स होल्डर धारकांशी जो कोणताही पत्रव्यवहार करस्पॉन्डन्स करण्यात येणार आहे तो ने करताना काय केलं पाहिजे, कंपनी ॲक्ट 2013, कंपनी कायदा 2013 मधील काय केलं पाहिजे, त्या रिलिव्हंट लॉज मधील कायद्यांचे व इतर नियमांचे पालन केले पाहिजे. त्यांनी Secretary should be conscious and careful while corresponding with the debenture holder on legal matters. कर्ज रोखेधारकांशी म्हणजे डिबेंचर होल्डरधारकांशी कायदेशीर बाबी संदर्भातील, लीगल मॅटर्स संदर्भातील बिझनेस लेटर्स लिहिताना, पत्रव्यवहार करताना काय घेतली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. दक्षता, केअरफुलनेसनुसार वागलं गेलं पाहिजे. त्या संदर्भातील योग्य कंपनी ॲक्ट 2013चं रूल्स अँड रेग्युलेशनचं फॉलो करणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर त्यांची योग्य प्रमाणात डिबेंचर्स होल्डरधारकांसोबत योग्य कायदेशीर कायद्यांचे पालन करूनच, त्यांची दक्षता घेऊनच, काळजी करूनच, योग्य प्रमाणात लीगल ॲडवाईस घेऊनच वर्किंग करणं, बिझनेस लेटर राईट डाऊन करणं ही आवश्यक आहे. ही प्रिकॉशन घेणं कंपनीच्या सेक्रेटरीनं आवश्यकता आहे. त्यानंतरचा पुढचा आहे ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता ज्याला म्हणण्यात येईल. काय आहे, द मेंटेन greater transparency with a debentures holder, it is necessary to disclose all correct and accurate information of the company, credit rating of the company
ट्रू अँड लीगल फॅक्ट्स ऑफ कंपनी अफेअर्स एक्सेट्रा इन करस्पॉन्डन्स. कर्ज रोखेधारकांसोबत म्हणजेच डिबेंचर्स होल्डरधारकांसोबत करस्पॉन्डन्स पत्रव्यवहार करताना जो कोणताही कंपनीचा सेक्रेटरी आहे त्याने काय केलं पाहिजे, पूर्णपणे ट्रान्सपरन्सी, ग्रेटर ट्रान्सपरन्सी विथ डिबेंचर्स होल्डर टू मेंटेन. ही मेंटेन करणे, जास्तीत जास्त पारदर्शकता राखली गेली पाहिजे. त्यासाठी काय आहे, ॲक्युरेट इन्फॉर्मेशन ऑफ द कंपनी, कंपनीची सत्य अचूक माहिती आणि कंपनीचं क्रेडिट रेटिंग ऑफ द कंपनी, कंपनीची पत काय चाललं आहे, क्रेडिट कसं आहे, या रेटिंग काय आहेत याबाबतची, आणि त्याचबरोबर ट्रू अँड फॅक्ट्स ऑफ कंपनीज अफेअर्स, कंपनीचे आर्थिक स्थितीबद्दल सत्य आणि योग्य वास्तव स्थिती म्हणजे सत्यस्थितीचा उल्लेख त्या बिझनेस लेटर्समध्ये इन करस्पॉन्डन्स पत्रव्यवहारात करावा. ट्रान्सपरन्सी, शुद्धतेने, योग्य, अचूक, प्रॉपर कंपनीबद्दलचे अफेअर्स असतील, कंपनीबद्दलचे आर्थिक कुवत काय आहे याबद्दलची सत्यता त्यांनी त्या बिझनेस लेटर्समध्ये मेंटेन करणे आवश्यक आहे. हे प्रिकॉशन्स ॲज अ सेक्रेटरी म्हणून करस्पॉन्डन्सिंग विथ डिबेंचर्स होल्डर, त्या डिबेंचर्स होल्डरधारकांसोबत बिझनेस लेटर्स लिहिताना हे प्रिकॉशन बाळगणे आवश्यक आहे सेक्रेटरीने.